चला प्लीज टॉस पालघर संघाने जिंकलंय. पालघर काय घेतलं बॅटिंग करण्याचा निर्णय. अक्षय अब बैटल अच्छा है. अक्षय निभाते अरमान पल्लाइक. ये मजा आएगा. महत्वाचा मॅच आहे. सभिनी संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं मनापासून आभार. आपण खूप चांगला क्रिकेट खेळलात. मुदस्सरला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. मुदस्सर 5 चेंडूचा 1 षटक. 5 चेंडूचा 1 षटक असेल मॅचला सुरुवात करा. 5 बॉलचा 1 षटक. 5 बॉल फेकले जाते एका ओव्हरमध्ये. 10 बॉल हा मॅच असेल एकूण. अक्षय निबाते आपण लक्षात घ्या. 5 बॉलचा 1 ओव्हर. मॅचला सुरुवात करा. मुदस्सरला विनंती आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधा. आजच सभेने हाडलं. अप्रतिम खेळलात. खूप चांगला मॅच बघायला मिळाला आणि खल संघानं या मॅचला विजय निश्चित केलेला आहे. मॅचला सुरुवात करणार आहोत. महत्वाचा मॅच सुरुवातीने 5 बॉलचा 1 ओव्हर. अरमान पल्लाइक गोलंदाजी मार्क मध्ये. टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा करावी लागते या ठिकाणी हरणाई संघाला. पहिल्या बॉलवरती बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट केलंय. घोषंकी क्षेत्राकडे चेंडू गेलाय. 1 धाव या ठिकाणी असेल. अक्षय निबातेकडे स्ट्राईक असणार आहे. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सिंगल मिळाली आहे. अरमान पल्लाइकला तुम्ही बघताय गोलंदाजी मार्क वरती आणि पहिल्या बॉलवरती त्याच्या विरोधात सिंगल धाव मिळालेली आहे. अक्षय निबातेला पालगड या संघाला. सेकंडला अक्षय, नॉन सेकंडला सिद्धू. पायावरचा चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. चेंडूला ढकलून दिलं लॉंगॉनच्या दिशेने. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आहे. चुकीच्या ठिकाणी या ठिकाणी पेक केली गेलेली आहे आणि या बॉलवरती आता 2 धाबा मिळणार आहेत. 2 धाबड धावफलक आता मांडणार आहे. संघाची स्थिती आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती 3 धाबा झालेल्या आहेत. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा 1 षटक असेल आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा मॅच आहे. म्हणजे 10 बॉलची 1 इनिंग असेल. धावफलकावरती धाबांचा विचार केला तर 3 धाबा 2 बॉलचा खेळ संपलाय. हा चेंडू चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय. चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पुढे आले. चेंडू मागे जातोय आणि या बॉलवरती बहुधा किती धाबा घेतले जाणार आहेत. 2 धाबा पूर्ण केलेल्या आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील, पेक करतील तोपर्यंत 3 धाबा घेतले. अरमान पल्लाइक गोलंदाजी करतोय. त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. अक्षय निबाते खूप चांगली बॅटिंग करत आहेत. 3 धाबांना धावफलक आता 6 वरती गेलेले आहे. पहिलं षटक चालू आहे. अरमान पल्लाइक गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन सिद्धू. नॉन स्ट्राइक एंडला अक्षय निबाते गोलंदाजी मार्क वरती अरमान. बॉल चांगला बॅकफुटवर जाऊन चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. धाव घ्यायच्या मैदानामध्ये आपण बघितलं तर ज्याला चिकी सिंगल टेनिस बॉल मध्ये म्हटलं जात आहे तो चिकी सिंगल पूर्ण केलेला आहे सिद्धूनं आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार अक्षय निबातेनं. अरमान पल्लाइकचे 4 बॉल संपलेत आणि 4 बॉलमध्ये त्यानं एकूण 7 धाबा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल घ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. 5 बॉलचा 1 षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती अरमान पल्लाइक गोलंदाजी करतोय अक्षय निबातेच्या विरोधात. पुढचा बॉल. व काय चेंडू फेकलाय. हाय बाय करत चेंडू निघून गेलाय. या खेळाडूला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंगस्टर खेळाडूच्या रँकिंग मध्ये का मोजलं जात आहे याचं जिवंत आणि स्पष्ट उदाहरण अरमान पल्लाइकनं शेवटच्या बॉलवरती दिलंय. परफ्यूम डिलिव्हरी हाताळली आहे. अतिशय सनसनीत आणि खणखणीत आणि दणदणीत भन्नाट वेगानं चेंडू निघालाय आणि ते यष्टीरक्षकच्या हातामध्ये गेलाय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या 5 बॉल म्हणजे 5 बॉलचा 1 ओव्हरमध्ये 7 धाबा या ठिकाणी अरमानने दिलेत. बिनगडी बाद 7 पालघर संघाने बनवलेत. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आहान गोलंदाजी मार्क वरती आलाय. आहान गोलंदाजी करण्याकरता हरणाई या संघाच्या माध्यमातून दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला सिद्धू. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय निबाते. अक्षय निबातेने अजूनपर्यंत 6 धाबांवरती घेतोय. सिद्धू 1 धाबांवरती घेतोय. टीमची टोटल 7 धाबांवरती.
पालघर संघ टॉस जिंकलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय. या मॅच मध्ये टॉस हारलाय हरणाई संघ. प्रथम क्षेत्ररक्षण करताना इन ऍक्शन तुम्हाला दिसतोय. हा चेंडू चांगला ऑन साइडला केला, पिकअप स्ट्रोक मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने पाठवलाय. या बॉलवरती बहुधा पंचांचा इशारा काय येतोय, काय लिहिलंय, षटकार. आहानच्या पहिल्या बॉलवरती आकाशाला गबसने घालणारा उत्तुंग खणखणीत सनसणीत षटकार. धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती आता मात्र 6 धावांनी 13 वरती. दुसऱ्या षटकातला दुसरा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवर गेलेत. ऑन साइडला चेंडूला खेळला. वायदेश मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतले गेले आणि एका धावानं आता समाधान मानावं लागेल सिद्धूला आणि त्याच्या साथीदार अक्षयला. एका धावानं धावफलक दुसऱ्या षटकामध्ये 14 धावांवरती. अजूनही 3 बॉलचा केस शिल्लक आहे. 5 बॉलचा 1 षटक आहे. 10 बॉलचा हा एक इनिंग असेल. 2 ओव्हरचा मॅच आहे. एका ओव्हरमध्ये आपण 5 बॉल ठेवलेत. नवीन नियमानं या ठिकाणी या मॅचला आपल्याला खेळावा लागतोय कारण वेळ नाही आहे. वेळ आता कमी आहे. अजून एक मॅच खेळवायचा आहे. याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं तर गोलंदाज आहान राईट राऊंड विकेट. मोठा या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला चेंडू. त्याच्यावरती एक सिंगल बनवली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु बॅटर सिद्धूने नकारलाय. एकच धाव घेतली आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून आणि 2 धावा या बॉलवरती मिळणार आहे. 2 धावांना धावफलक आता स्कोर कार्ड वरती 16 वरती. कुठेतरी चूक करतात. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 16 धावा खर्च झालेत 7 बॉल मध्ये. राऊंड विकेट आहानचा पुढचा बॉल. चेंडू चांगला फटका थोडासा फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. पहिली धाव घेतली आहे आणि एकच धावानं या ठिकाणी अक्षय निबातेनं समाधान मानलंय. एका धावाने या ठिकाणी सिद्धूला देखील सिद्धूच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. त्याच्या टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड होणार आहे आणि एका धावानं आता धावफलक 17 वरती. 3 बॉल झाले. 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल असतील. 17 धावा धावफलकामध्ये. बिनगडी बाद सलामीची जोडी मैदानामध्ये पालघर संघाची. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा. बिग हिट केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या बॉलवरती घेतले जात आहेत. खूप ताकदीचा वापर करतायत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि या 2 धावानं आता धावफलक 19 वरती. शेवटचा बॉल. या इनिंग मधला शेवटचा बॉल. 10 बॉलची 1 इनिंग. 10वा बॉल या ठिकाणी मैदानामध्ये फेकला जाईल. आहान गोलंदाजी करतोय. महागडे षटक त्याने हाताळलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि आहानने अजूनपर्यंत खूप धावा दिल्या. हा बॉल खराब आहे. अक्षय निबातेच्या विरोधात त्यानं बीमर चेंडू हाताळलाय. नो बॉलचा इशारा आलाय. यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील राहिलाय आणि आता मात्र आपण 3 धावा या बॉलवरती मिळणार. 2+2. खूपच वरती चेंडू फेकला या आहाननं. धावफलक 3 न वाढेल 22 वरती. म्हणजे अजूनपर्यंत 15 धावा 4 बॉल मध्ये या गोलंदाजाने खर्च केलेत. कुठे महागडी गोलंदाजी. 5 बॉलचा 1 षटक आहे. तुम्ही 4 बॉल अजूनपर्यंत हाताळलेत. त्याच्यामध्ये तुम्ही 9 बॉल देखील करताय. खूप महागडी गोलंदाजी. 22 धावा खर्च झालेले आहेत. बॅटिंग करण्याकरता अक्षय निबाते. फ्रीडचा बॉल. संधी आहे बिग हिट करण्याची. गोलंदाज तयार. आहान बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. फटका थोडासा फसलाय. चेंडू मागे गेलाय आणि या बॉलवरती एक सिंगल मिळणार आहे. धावफलकाला आकार मिळेल. 23 धावा झाले. 24 धावांचं आव्हान. 10 बॉल आणि 24 धावांची गरज. हरणाई या संघाला 10 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. याच्यानंतर तर मॅच 1 ओव्हरचा असेल आणि तो मॅच खेळला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिली गेलेल्या आहेत. 1 ओव्हरचा मॅच असेल आणि तो मॅच होणारच आहे.
याच्यानंतर एक जो मॅच आहे तो 1 ओव्हरचा मॅच आणि तो मॅच होणार आहे. आयोजकांना आमच्यापर्यंत महत्त्वाच्या सूचना पोहोचवलेल्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. याच्यामध्ये जो विजय संघ होईल तो अडखल संघाबरोबर खेळेल तो 1 ओव्हरचा मॅच या ठिकाणी होणार आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. महत्वाचा मॅच या ठिकाणी असेल. एकूण 10 बॉल मध्ये तुम्हाला 24 धाबा बनवायचे आहेत. 23 धाबा झालेल्या आहेत. 24 धाबांचा आव्हान पालघर संघानं चला मॅचला सुरुवात करा. अरमान पल्लाईक चला प्लीज लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये अरमान पल्लाईकडे त्याचा साथीदार रागीस ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक घेऊन संकेत निबाते गोलंदाजी मार्गवरती. समोर जो प्रेक्षक आहे त्यांना विनंती आपण थोडंसं खाली बसून घ्या. मॅच दिसली पाहिजे, बॅटर दिसले पाहिजेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय. पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन संकेत निबाते. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटवर गेलेत. मोठा फटका केला, बिग केला. शतरक्षक आगेत 2 शतरक्षकांच्या मध्ये टकराव झालाय आणि या ठिकाणी दुखापत झाली आहे. पाणी मैदानामध्ये जाऊ द्या प्लीज. दोन 4 धाबांचा इशारा देखील झालेला आहे. दुखापत देखील झालेला आहे. 2 खेळाडूच्या मध्ये टकराव झालाय आणि अरमान पल्लाईकने पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत आणि त्याने पहिल्या बॉलला संकेत या ठिकाणी निबातेच्या विरोधात चौकार ठोकलाय आणि उत्तर दिलाय. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या जगात. आम्हाला जो कोणी भिडलाय तो डायरेक्ट दिसलाय ढगात आणि पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकला अरमान पल्लाईकने. असंच नाव नाही बनलंय जिल्ह्यामध्ये. अरमान पल्लाईक हा नाव जिल्ह्यामध्ये का गाजतंय तर या खेळाडूनं काहीतरी कामगिरी केली आहे टेनिस बॉल मध्ये म्हणून या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाले. ओव्हर द विकेट, विकेट केलाय. समोर खेळलेत, एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला शतरक्षक आहेत परंतु बाहेर, वा आवाकाच्या बाहेर षटकार. दुसऱ्या बॉल वरती अरमान पल्लाईकने ठोकलाय षटकार. 2 बॉल मध्ये 2 विकेट केलेत. अरमान पल्लाईक नावाचा वादळ मैदानामध्ये घुंगावत आहे आणि यानं निश्चित अरमान पल्लाईकनं काय म्हटलंय, निश्चित त्यानं म्हटलंय ही तर सुरुवात आहे, अजून मला मार्केट गाजवायचं आणि दुसऱ्या बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. काय षटकार खेचलाय खेळाडूनं. पहिले चौकार, दुसरा षटकार. 8 बॉल आणि 14 धावा. मॅच मध्ये पलटवार आणलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला आहे. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. शॉर्ट कव्हरला शतरक्षक आहेत. एकच धाव घेतली जाईल. 11 धावांवरती धाव फलक. हरनाई वारंवार सूचना करतो आपण थोडंसं खाली बसा किंवा बाजूला व्हा प्लीज. बॅट्समॅन दिसत नाही आहेत. शॉर्ट सिलेक्शन कुठे खेळलं ते देखील दिसत नाही आहेत. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला सांगायला लागतोय. 3 बॉलचा केस संपलाय. 3 बॉल मध्ये धाव फलकावरती धाव आहेत 11. हा चेंडू चांगला बॅटची कट घेतल्यानंतर चेंडू मागे जातो. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. जलद गतीने 1 धाव पूर्ण केली आहे. 4 बॉलचा केस संपलाय. 4 बॉल मध्ये धाव फलकावरती धाव आहेत ते 12 धावा. 24 धावांचा पाठलाग. अजूनही 12 धावांची गरज आहे. 2 बिग हिट बघायला मिळाले. अरमान पल्लाईक मॅन फ्रॉम हरनई बाजारपेठ आणि हा खेळाडू खूप गाजतो, चर्चेमध्ये आहे. अजून या षटकातला शेवटचा बॉल आहे. 5वा बॉल. 5 बॉलचा 1 षटक आपण ठेवलंय आणि शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती संकेत निबाते गोलंदाजी मार्कवरती आहे. 5 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये माफ करा त्यानं 12 धावा खर्च केले. शेवटचा बॉलचा रिझल्ट काय असेल? अरमान पल्लाईक ऑन स्ट्राईक. मोठा फटका घ्यायचा. बॅटची कट घेतली. मागे यष्टी रक्षक आहेत. बहुधा या बॉलवरती काय घडतंय? नॉन स्ट्राईकला फेक केले गेले आणि अरमान पल्लाईकची विकेट या बॉलवरती मिळाली. मिस कॉलिंग, मिस अंडरस्टँडिंग. अरमान पल्लाईक सडका हुकुमचा एका या ठिकाणी राहीजनं चूक केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅटर आउट झालेत. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 धावा तुम्ही बनवल्यात पहिल्या ओव्हरच्या 5 बॉलमध्ये. 5 बॉलमध्ये आता 12 धावांची गरज. हरनई या संघाला विजय निश्चित करण्याकरता न्यू बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता शिफात
न्यू बॅटर मैदानामध्ये शिफात आलेत बॅटिंग करण्याकरता. बॅट्समॅन शिफात न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. चेंडू शिल्लक 5-12 धावा बनवायचे आहेत. अरमान पल्लाईक आउट झालाय. अरमान पल्लाईकची बॅटिंग आवडली असेल, टाळ्यांचं गदर होण्यामध्ये काही हरकत नाही. वाघासारखा लढत होता, खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं तर अक्षय निबाते अजून एक जबरदस्त खेळाडू टेनिस बॉल मधला गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल फुल टॉस चेंडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफची दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बाउन्स झाला होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. 2 धाबा या बॉलवरती मिळणार आहेत. शिफात आलेत आणि शिफातनं पहिल्या बॉलवरती 2 धाबा घेतले. 4 बॉल आणि विजय निश्चित करायचा 10 धाबांची गरज. काय मॅच रंगलाय. शिफात मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन रागीस. 4 बॉल 10 धाबांची गरज. अक्षय निबाते गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेट. चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल आलाय, बॅट हव्यामध्ये फिरली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करायचा होता. 3 बॉल आणि आता दडपण वाढलंय, प्रेशर वाढलाय. 10 धाबांची गरज. 14 धाबा धावफलकावरती, 24 वरती पोहोचायचं आहे. 3 बॉल 10. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, बॅट हव्यामध्ये फिरले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट्समॅन या ठिकाणी राहीतचा राहिला आणि नॉन स्ट्रायकर एंडला विकेट आता मात्र शिफातची मिळाली आहे. दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू या मॅच मध्ये हरणी संघाला दिला गेलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये आता मात्र 10 धाबांची गरज. 3 बॉल झालेत या ओव्हर मधले. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त अक्षय निबातेने 2 धाबा दिलेत. काय गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती 2 धाबा घेतल्या गेल्या, त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती शिफात रनआउट झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये अब्दुल अजीज बॅटिंग करण्याकरता. गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय निबाते. 2 बॉल 10 धाबा. हरणी संघाला जिंकायचं तर राखीस ऑन स्ट्राईक बॅटिंग करण्याकरता. हा बॉल टप्पा पडल्यानंतर हाय बाय करत चेंडू निघालाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि वाईट बॉलचा इशारा केलाय पंचाने. खूप उंचीवरती चेंडू होता म्हणून पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. 2 बॉलचा काही शिल्लक आहे, अजूनही 9 धाबांची गरज आहे. राखीस मैदानामध्ये प्रयत्न करतोय, प्रयत्नाला यश येईल का. हरणी संघाला या ठिकाणी निश्चित मोठे बिग हिट करेल का तो, त्याच्यावरती नजर आहेत. 2 चेंडू 9 धाबा. अक्षय निबाते फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय आणि या बॉल वरती आपण बघितले तर दुसरी धाव घेतली गेली आहे. चेंडू आतमध्ये थांबलाय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 6 धाबांची गरज आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. या बॉलवरती 3 धाबा मिळालेत. अब्दुल अजीज मैदानामध्ये 1 चेंडू 6 धाबांची गरज. शेवटच्या बॉल वरती अब्दुल अजीज षटकार ठोकेल का, या मॅच मधला हिरो बनेल का, की अक्षय निबाते टेनिस बॉलचा सुपरस्टार खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातला तो पुन्हा एकदा सुपर स्टार बनेल. संधी आहे. शेवटचा बॉल 6 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय निबाते. राऊंड विकेट. विकेट केलाय. आकाशाला गवस निघालणारा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं पकडलाय झेल आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ पालघरचा संघ या मॅच मध्ये विजय होतोय. त्यांचा सेलिब्रेशन. पालघर चला टॉस करण्याकरता अक्षय निबाते कॅप्टन पाठवा. 1 ओव्हरचा मॅच. 1 ओव्हरचा मॅच. अडखल 1 ओव्हरचा मॅच असेल. अडखल संघ 1 ओव्हरचा मॅच असेल. पालघर 1 ओव्हरचा मॅच आहे. टॉसच्या अगोदर सांगतोय. अक्षय निबाते 1 ओव्हरचा मॅच असेल.